ತರಗತಿಯ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯ 11ನೇ ಗದ್ಯ ಪಾಠ ಖೇಲೋ ಕೂದೋ ಸ್ವಸ್ಥ ರಹೋ ಈ ಒಂದು ಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ಹಿಂದಿನ ಪಾಠದ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡದೇ ಇದ್ದರೆ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕ್ ಇದೆ. ನವಿ ಕಕ್ಷಾ ಹಿಂದಿ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಅಂತಾನೆ, ಅದನ್ನು ಒತ್ತಿ ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ 9ನೇ ತರಗತಿಯವರೆಗೆ ನಿಮ್ಮ ಎಸ್ ತರಗತಿಯ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು, FASC ಎಕ್ಸಾಮ್ನ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ಗಳನ್ನು ಮತ್ತು ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಪಾಸಿಂಗ್ ಪ್ಯಾಕೇಜ್ಗಳನ್ನ ಸಹಿತ ಕೂಡ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್, ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ವಾಚ್ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಜೊತೆಗೆ ಬೆಲ್ ಐಕಾನನ್ನು ಒತ್ತಲಿಕ್ಕೆ ಮರಿದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಖೇಲೋ ಕೂದೋ ಸ್ವಸ್ಥ ರಹೋ ಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡುವ. एक वाक्य में उत्तर लिखिए. ಒಂದೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿರಿ. खेलों की दुनिया कैसी है? उत्तर, खेलों की दुनिया में सदा आनंद और उल्लास का वातावरण रहता है. प्रश्न 2, वैयक्तिक खेलों के उदाहरण दीजिए. वैयक्तिक खेलों के उदाहरण है तैरना, दौड़ना, एरोबिक्स, तीर चलाना, बिलियर्ड, शूटिंग, नाव चलाना, छलांग मारना आदि वैयक्तिक खेल. प्रश्न 3, हम हृष्ट पुष्ट कैसे बन सकते हैं? उत्तर, खेलों से हमारे अंगों की कसरत होती है और हम हृष्ट पुष्ट बन सकते हैं. प्रश्न 2 या 3 वाक्यों में उत्तर लिखिए. पहला प्रश्न था खेलों के प्रकार लिखते हुए कुछ उदाहरण दीजिए. खेलों के 2 प्रकार है, एक शारीरिक खेल और दूसरा मानसिक खेल. जिस खेलों में शारीरिक श्रम अधिक करना पड़ता है उन्हें शारीरिक खेल कहा जाता है. उदाहरण कबड्डी, हॉकी, गुल्ली डंडा, क्रिकेट, कुश्ती, फुटबॉल, बैडमिंटन, तैरना, दौड़ना आदि. और जिन खेलों में मानसिक श्रम अधिक होता है तो उन्हें मानसिक खेल कहते हैं. उदाहरण शतरंज, कैरम, पासा, बकरीबाग आदि. प्रश्न 2, खेलों से क्या लाभ है? उत्तर, खेलों से राज्य और राष्ट्र के स्तर पर पुरस्कार और उसके साथ धनराशि भी दी जाती है. पुरस्कार प्राप्त खिलाड़ियों को राज्य, केंद्र सरकार, बैंक तथा कई कंपनियों में नौकरी भी दी जाती है. इनकी नौकरियों की भर्ती में आरक्षण की सुविधा भी रहती है. इतनी ही नहीं, रेल, हवाई जहाज आदि में सफ़र करने के लिए भी विशेष रूप से आरक्षण की सुविधा दी जाती है. कई कंपनियां खिलाड़ियों को अपने प्रतिनिधि बना लेती है. खेलों से इस प्रकार लाभ है. प्रश्न 3, राज्य और राष्ट्र स्तर पर खिलाड़ियों को कौन कौन से पुरस्कार दिए जाते हैं? राज्य और राष्ट्र स्तर पर खिलाड़ियों को पुरस्कार दिए जाते हैं जैसे अर्जुन, एकलव्य, द्रोणाचार्य, ध्यानचंदा, राजू खेल रत्न आदि. पुरस्कार के साथ धनराशि भी दी जाती है. प्रश्न 3, विलोम शब्द लिखिए. आवश्यक, अनावश्यक, ज्ञान, अज्ञान, उन्नति, अवनति, स्वस्थ, अस्वस्थ. प्रश्न 4, समानार्थक शब्द लिखना था. दुनिया, विश्व, संसार, वीर, योद्धा, शूर, स्पर्धा, प्रतियोगिता, चुनौती, पुरस्कार, इनाम, पारितोषक, उपहार, विद्यार्थी, छात्र, शिष्य. प्रश्न 5, खाली जगह भरना था. खेल में तन मन स्वस्थ होता है, यानी पहला उत्तर था कि तन मन. प्रश्न 2, खेल डैश जीवन का महत्वपूर्ण भूमिका है. उत्तर होगा छात्र. खेलों भी डैश का ही एक अंग है. उत्तर होगा व्यायाम. स्वस्थ शरीर में स्वस्थ डैश का निवास होता है. उत्तर मस्तिष्क. आगे था वाक्यों में प्रयोग करना था. उत्साह. उत्तरे हमें पढ़ाई लिखाई में उत्साह रहना चाहिए. प्रश्न 2, पुरस्कार. अच्छे पढ़ने पर पुरस्कार मिलता है. मानसिक श्रम. शतरंज खेल में मानसिक श्रम अधिक होता है. आयोजन. पाठशाला में खेल का आयोजन किया जाता है. प्रश्न 7, ಕನ್ನಡ में अनुवाद कीजिए. ಇಲ್ಲಿ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಸೊ ನಿಮ್ಮದು ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಂ ಸ್ಕೂಲ್ ಇತ್ತಂದರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಮಾಡ್ಬೋದು. ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮ್ದವ್ರು ಇದ್ದರೆ ಸೊ ಖಂಡಿತವಾಗಿ ಇವುಗಳನ್ನು ತಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದಪ್ಪ ಅಂದರೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಅನುವಾದಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಮೊದಲ ವಾಕ್ಯ ಇತ್ತು ಖೇಲ್ ಕೈ ತರಹಕ್ಕೆ ಹೋತೆ ಹೈ. ಸೊ ಉತ್ತರ, ಆಟಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಕಾರಗಳು ಇರುತ್ತವೆ. ಪ್ರಶ್ನೆ 2, जीवन में खेलों का स्थान बहुत महत्वपूर्ण है. उत्तर, ಜೀವನದಲ್ಲಿ ಆಟಗಳಿಗೆ ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ. 8वां प्रश्न था उपकरणों को देकर खेलों के नाम लिखना था. पहला होता है गिल्ली डंडा, यहाँ पर है बैडमिंटन, यहाँ पर लगोरी, शतरंज, शटल बैडमिंटन, बास्केटबॉल.
क्या आपने सतोलिया या लगोरी खेला है? उस खेल के नियमों को लिखिए। 10 साल के ऊपर के उम्र वाले यह लगोरी खेल खेलते हैं। इस खेल में 7 पत्थर या लकड़ी के एक टुकड़ा और एक गेंद से खेला जाता है। यह एक मैदानी खेल है। इस खेल को समप्रम में 2 जुटे के लोग मिलकर खेलते हैं। बचपन में अपने गिल्ली डंडा, पतंग उड़ाना, डांचे, सतोलिया, लट्टू, खो खो और छुपा छुपी खेला होगा। किसी एक खेल के बारे में 5 ವಾಕ್ಯ लिखिए। ನೀವು ಆಲ್ರೆಡಿ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದೀರಪ್ಪ ಅಂದರೆ ಅದು ಬಹಳಷ್ಟು ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಆಟಗಳನ್ನು ಆಡಿರಬಹುದು, ಓಕೆನಾ? ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಆಟದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು 5 ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಬರಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಉತ್ತರ ಪತಂಗ್ ಏಕ್ ಧಾಗೆ, ಇಲ್ಲಿ ಆಟ ಇದೆ ಪತಂಗ್ ಉಡಾನ, यानी पतंग एक धागे के सहारे उड़ने वाली वस्तु है जो धागे पर पड़ने वाले तनाव पर निर्भर करती है। पतंग तब हवा में उड़ती है जब हवा का प्रवाह पतंग के ऊपर और नीचे से होता है, जिससे पतंग के ऊपर कम दबाव और पतंग के नीचे अधिक दबाव बनता है। यह विक्षेपण हवा की दिशा के साथ क्षैतिज खींच भी उत्पन्न करता है। पतंग का लंगूर बिंदु स्थिर या चलित हो सकता है। पतंग आमतौर पर हवा से भारी होती है, लेकिन हवा से हल्की पतंग भी होती है जिसे हेलिकाइट कहते हैं। ये पतंगें हवा में या हवा के बिना भी उड़ सकती हैं। हेलिकाइट पतंगें अन्य पतंगों की तुलना में एक अन्य स्थिरता सिद्धांत पर काम करती है, क्योंकि हेलिकाइट हीलियम स्थिर और हवा स्थिर होती है। ಸೊ ಈ ತರನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಆಟದ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಒಂದು 5-10 ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. यह एक मैदानी खेल है. इसे बहुत से लोगों या 2 लोग अलग अलग पर ठहर कर हवा में पतंग उड़ा सकते हैं. इस खेल के लिए पतंग और धागा चाहिए. इस खेल को ज़्यादा हवा निकलने वाले समय में खेला जाता है. इस खेल में पतंग हवा में उड़ते उड़ते हवा में बहुत ऊंची तक जाती है. इससे लोगों को बहुत मनोरंजन मिलता है. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಡೆಗೆ ಅನುರೂಪತ, ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಸಂಬಂಧೀಕರಣ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ನೀವು ಮೊದಲೆರಡು ಪದಗಳ ಸಂಬಂಧವನ್ನು ಗ್ರಹಿಸಿಕೊಂಡು ಮೂರನೇ ಪದದ ಸಂಬಂಧವನ್ನು ಬರಿಬೇಕಾಗ್ತದೆ. ಶತರಂಜ ಮಾನಸಿಕ ಖೇಲಾದರೆ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಶಾರೀರಿಕ ಖೇಲ, ಕ್ರಿಕೆಟ್ ಮೈದಾನಿ ಖೇಲಾದರೆ ಕೇರಂ ಘರೇಲು ಖೇಲ, ತೆಂಡೂಲ್ಕರ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಆದರೆ ಧ್ಯಾನ್ಚಂದ್ ಹಾಕಿ, ಧೈರ್ಯನ ವೈಯಕ್ತಿಕ ಖೇಲಾದರೆ ಕಬಡ್ಡಿ ಸಾಮೂಹಿಕ ಖೇಲ. ಇಷ್ಟಿತ್ತು ಸ್ನೇಹಿತರೆ 9ನೇ ತರಗತಿಯ 11ನೇ ಗದ್ಯ ಪಾಠ ಖೇಲೋ ಕೂದೋ ಸ್ವಸ್ಥ ರಹೋ. ಸೊ ಚೆನ್ನಾಗಿ ತಾವು ಅದನ್ನು ಓದ್ಕೊಂಡು ಪ್ರಿಪ್ರೇಷನನ್ನು ಆಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಸೊ ನಾನು ಸಿಗ್ತೀನಿ ಮತ್ತೆ ಹೊಸ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ದಯಮಾಡಿ ತಾವೇನು ಮಾಡಬೇಕಂತಂದರೆ ನಮ್ಮದೇ ಒಂದು ವಾಟ್ಸಪ್ ಚಾನಲ್ ಅದ, ಲಿಂಕನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಂದು ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ. ನನ್ನದೇ ಒಂದು ಟೆಲಿಗ್ರಾಮ್ ಗ್ರೂಪ್ ಲಿಂಕ್ ಅದ, ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಂದು ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಸೊ ದಯಮಾಡಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಹಾಗೂ ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಜನರಿಗೆ ತಲುಪಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಸಿಗುವ ಹೊಸ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ವಿಡಿಯೋ ವೀಕ್ಷಿಸಿದ